जसं बायको चांगली भेटावं म्हणून मुलं एमपीसी यूपीएससी करतात, तसं नवरा चांगला भेटावा म्हणून बायका वर्षातून 9-10 तरी निरंकार उपवास करतात. नमस्कार, मी आहे कांचन. आज आमच्या वस्तीवर बायांची मंडळी गोळा झाली. कशाला? तर हरितालिकेची पूजा करायला. आता तुम्ही म्हणशाल हरितालिका म्हणजे काय? ज्यांचं लग्न अजून बाकी किंवा सौभाग्यवती स्त्रिया आपल्या अहोंसाठी सौभाग्य, समृद्धी, सुख, चांगले अहो मिळावं म्हणून निरंकार उपवास धरतात. आता बायकांच्या मंडळामध्ये मला पण सहभागी केलं. कशाला? तर त्यांचे फोटो काढायला. सर्वप्रथम महादेवाची पिंड बनवून प्रत्येक बाई बेलाचे पान, दूध, फळ, फुलं वाहून पूजा करते. सर्वांची पूजा झाल्यावर पोथीचं वाचन केलं जातं. मग पोथी झाल्यावर आपल्या गणपती बाप्पाची आरती करून हरितालिकेची आरती करतात. त्यांचं तिकडं आरती संपन्न होईपर्यंत एका आरशात फिट चेक व्हायना म्हणून 4-5 आरशे बदलू शायनिंग मारली. कॅमेरा पुढे पोज देऊ देऊ माझं डोकं गरम झालं म्हणून आमच्या वहिनीने चहाचं वाटप केलं. चहा झाल्या परत बायकांची मीटिंग भरते. कशाला? तर कोणाच्या सासूने कोणाला जास्त भाकरी थापवायला लावल्या. त्यानंतर सासूवरून अचानक प्रत्येकीच्या गळ्यात असणाऱ्या सुवर्ण सोन्यावर संभाषण सुरू होतं. आता मला त्यात 1% पण इंटरेस्ट नसला तरी ऐकायला बरं वाटत होतं, म्हणून मम्मीच्या खांद्यावर डोकं ठेवून दोन्ही कानाचे केंद्र बायांच्या बोलण्यावर ठेवून सुरू केलं. पण शेवटी माझ्या पोलिओचे तोंडाचे हाड मम्मीच्या खांद्याला टोचायला लागले म्हणून तिने मला ढकलून दिलं. इकडे बायांचा फोटोशूटचा कार्यक्रम चालू असताना आमचे रुद्रा पाटील शाळेतून येतात. आता त्यांना माहिती आहे बायांचा कार्यक्रम असल्यामुळे शेवटी पोरांनी स्वतःच्या हातात झाडू घेऊन शाळेचे कपडे बदलून साफसफाई करायला सुरुवात केली. आता सगळ्या बायांपुढे शायनिंग मारण्यासाठी त्यांनी पण एचा बी बीचा झेड करून 2 मिनिटासाठी अभ्यास सुरू केला.